समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ या ठिकाणी नव्या जलवाहिनीचं काम सुरू असल्यामुळे काही भागातला पाणी पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे। या कामासाठी गुरुवारी म्हणजेच 12 मार्चला सकाळी 9 ते शुक्रवार म्हणजेच 13 मार्चला सकाळी 9 पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद असेल। या कालावधीमध्ये उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। दरम्यान नागरिकांनी या पाणी कपातीच्या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरावं आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे। तर राज्यसभेसाठी मवियाचा उमेदवार कोण हा प्रश्न गेल्या कित्येक आठवड्यांपासून चर्चेत होता। आता राज्यसभेचं रामायण संपल्यावर विधान परिषदेचं महाभारत सुरू झालंय। विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंना पुन्हा पाठवण्याची त्यांच्या पक्षाची इच्छा राजकीय वर्तुळामध्ये लपून राहिलेली नाही। मात्र ही इच्छा जेव्हा संजय राऊतांच्या तोंडून बाहेर पडली तेव्हा अनेकांनी आपली तोंड उघडायला सुरुवात केली। पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील। आपल्या कृतीमुळे ते संपलेले आहेत। आपल्या कृतीमुळे त्यांच्यावरती ही आज परिस्थिती आलेली आहे। आपण उद्धवजीकडे किती वेळा तिकिटासाठी गेला होता, पण मस्के साहेबांनी यावेळी स्वतः लक्षात घेतलं पाहिजे। उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल म्हणून संजय राऊत प्रयत्न करतात। आत्ता ऐकलेली नेत्यांची ही वक्तव्य खास त्यांना समर्पित, ज्यांना वाटत होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यावर राजकीय आरोप कमी होतील। पण कशाचं काय, राज्यसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसायच्या आतच विधान परिषद निवडणुकीवरून नेत्यांनी पुढ्या सोडायला सुरुवात केली आहे। विधान परिषदेच्या पिचवर आज ओपनिंग केलं ते संजय राऊतांनी। आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्यात। आता एका पक्षाचे प्रवक्ते आपल्या पक्षाच्या नेत्याबाबत एक इच्छा व्यक्त करत असताना दुसऱ्या पक्षाच्या खासदार महोदयांना एक साक्षात्कार झाला। उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली, त्यावर उपाय काय, कोणी कोणाला फोन करावा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगून टाकल्या। ते देखील टीका करतायत की ऑफर देतायत हे कळू नये इतक्या शिताफीनं। कुणी आम्हाला आमदार करता का आमदार करता अशी आरोळी जेव्हा दिल्लीतून संजय राऊतांनी जी केलेली आहे आणि आपण विचारताय की एकनाथ शिंदे साहेब पाठिंबा देतील का। जर तुम्हाला आमचा पाठिंबा पाहिजे असेल, आमची एक्स्ट्रा मतं पाहिजे असतील तर एक फोन करा एकनाथ शिंदे साहेबांना की आम्हाला आमदार करता का, आम्हाला आमदार करता का। मी विनवणी करा म्हणणार नाही, संवाद साधा। पवार साहेबांसाठी सुद्धा जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, त्यांनी श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संवाद साधला होता। तर आपण संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। साहेब आमच्या मोठ्या दिलदार वृत्तीचे आहेत। आता आपल्या पक्षप्रमुखांविषयी दुसऱ्या पक्षाचा खासदार बोलला तर त्याला उत्तर तर दिलंच पाहिजे। हे उत्तर आलं कोकणातून। आपल्याकडे रोखलेली म्हस्केंची बोटं वैभव नाईकांनी अशी त्यांच्याच दिशेनं वळवली। नरेश म्हस्केंना जिल्हा प्रमुख कोणी केलं, नरेश म्हस्केंना नगरसेवक कोणी केलं, महापौर कोणी केलं, हे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच ते होऊ शकले आणि आदेशामुळे होऊ शकले। आणि आपण बघितलं असाल की एकनाथ शिंदेनी जेव्हा शिवसेनेची बंडखोरी केली आणि त्यावेळी सुद्धा आज सुद्धा सांगतात की अनेक मंत्री त्यावेळेचे की आम्ही एकनाथ शिंदेशी तुम्ही बोला म्हणून, परंतु उद्धवजीने त्यावेळी राजीनामा देण्याचं स्वीकारलं आणि उद्धवजीने राजीनामा दिला। आपण उद्धवजीकडे किती वेळा तिकिटासाठी गेला होता, हे आपण म्हस्के साहेबांनी यावेळी स्वतः लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे हा प्रश्न कोणाला फोन करण्याचा हा प्रश्न येतच नाही। त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समन्वयाचे महत्त्व या विषयावर आपल्या मताची एक पिंक टाकली। थोडक्यात नरेश म्हस्केंचंच म्हणणं त्यांनी अधिक चांगल्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला। समन्वयानं काही गोष्टी साध्य केल्या जातात। बघा, कल्याण महापालिकेची निवडणूक होती, आम्ही सुद्धा त्यांच्या काही लोकांशी बोललो आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही दुसऱ्या लोकांशी पण आम्ही बोललो। त्यामुळे समन्वयानं प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी साध्य केल्या जातात। शेवटी पक्ष आहेत, कुठल्या पक्षाला कधी कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की समन्वयानं काहीतरी निर्णय जर होत असेल तर आमच्यासाठी चांगलं आहे। एकनाथ शिंदे साहेब आज राज्याचे मोठे नेते आहेत। आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काही म्हणत,
उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर येण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मत. काँग्रेसच्या 2 नेत्यांनी आज विधान परिषद निवडणुकीबद्दल बाईट्स दिले. राज्यसभेवर शरद पवारांबाबतच्या प्रश्नावर जितका सावधपणा काँग्रेस नेते दाखवायचे तितका सावधपणा उद्धव ठाकरेंबाबत आज तरी दिसला नाही. सत्तेतलं जो माज आलेला पक्ष आहे त्याला जनतेसाठी काम करायला भाग पाडणं हे आमचं कर्तव्य बनते आणि म्हणून आम्ही तिघही जण महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करतो. आणि 2 विधान परिषद आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यात एक उद्धव ठाकरे साहेब जात असतील शिवसेनेच्या कोट्यात ते जातील आणि एक काँग्रेसचा कोटा त्या ठिकाणी बिलकुल झालेलं आहे बोलणं, म्हणून तुम्हाला सांगतो. राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता केवळ मदतीची परतफेड करायची आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेत आभार आणि एकी यांचा समावेश असणं साहजिकच होतं. राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवारसाहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत विधान परिषदेची आता निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. तर भाजपच्या प्रवक्त्यांनी राऊत, ठाकरे, पवार आणि परिषद अशी चौफेर बॅटिंग करत बसल्या बसल्या थोडा स्कोअर करून घेण्याचा प्रयत्न केला. उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही. आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील. येत्या मे महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण मार्च महिन्यातच राजकारणाचा पारा चढून आरोप प्रत्यारोपांचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यापर्यंत आता ऊन जास्त तापतं की परिषदेचं राजकारण, बघूया. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.